हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. आजच्या व्हिडिओची सुरुवात अशी झाली म्हणजे मी आता पियाला स्कूलमध्ये पाठवलं, त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि घरचं थोडं आवरून घेतलं आणि म्हटलं मग तुमच्यासोबत जी आहे ती मस्त अशी व्हिडिओला सुरुवात करते. मी सकाळीच ना ॲक्च्युली म्हणजे सकाळचं शूट केलं आहे मी, कारण की आज पियाचा फर्स्ट डे ऑफ स्कूल होता, त्यामुळे शूट करणं तर बनतंच. पण म्हटलं लॉंग व्हिडिओमध्ये काय होतं ना, जरा जास्त शूट करावं लागतं आणि त्यातल्या त्यात आता इतक्या दिवसापासून वॅकेशन सुरू होतं. पिया तर खूप एक्साइटमेंटमध्ये ना, असं म्हणजे ती 6:30लाच म्हणली की मम्मा उठायचं का. तिला म्हटलं अगं थांब तू झोप जरा, मी उठते, मी तुला येईल उठवायला. 15 मिनिटांनी तिला उठवलं. अशा पद्धतीने 6:45 वाजता ती खूप एक्सायटेड होऊन उठली. पण तरी असं असतं आपल्याला की अरे इतक्या दिवसांची आपली रुटीन जरा बिघडली आहे, कारण सकाळी उठा, आवरून घ्या, हे ते. तसं मेनू फिक्स होता आमचा. तिचं ठरलं होतं की मम्मा नाश्त्यासाठी मस्त पोहे बनव, शॉर्ट ब्रेकला मला तेच दे आणि लॉंग ब्रेकसाठी मला ना पास्ता पाहिजे. म्हटलं ठीक आहे, चल आज पहिला दिवस आहे, तुझ्या आवडीप्रमाणे मस्त बनवूया. सो म्हटलं मग चला. ती स्कूलला गेल्यानंतर जो काही सकाळचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला जो आहे तो म्हणजे सांगते मी मस्त, आणि त्यानंतर जे आहे ते व्हिडिओला सुरुवात करते. तर अशा पद्धतीने पियाला स्कूलला पाठवल्यानंतर जे आहे ते आता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात केली. थोडीफार कामं झाली सांगितल्याप्रमाणे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इतक्या दिवसापासून मी तुम्हाला कितीतरी वेळा जे आहे ते मॉलमध्ये गेल्यानंतर पण तुमच्यासोबत शेअर करायची. IKEAला गेली होती स्पेशली कपाट पाहण्यासाठी की मला वॉर्डरोब घ्यायचं आहे पियाच्या रूमसाठी. पण तिथे पण थोडा प्लॅन जो आहे तो आमचा डगमगला आणि IKEAचं पण कॅन्सल झालं. शेवटी मग आता आम्ही जे आहे ते एक वॉर्डरोब मागवलेलं आहे. वेकफिट कंपनीचं मागवलं आहे आम्ही, कारण की माझ्याकडे वेकफिटचं जे होतं हे चेस्ट ऑफ ड्रॉवर होतं, त्यामुळे एक्सपिरियन्स जरा चांगला आहे. त्यानंतर आम्ही बेड पण वेकफिट कंपनीचा घेतला. म्हटलं चला मग आता. आणि असं मला कलरमध्ये पण खेळायचं नव्हतं, व्हाईट कलरचं पाहिजे, पण थोडीशी डिझाईन आहे त्याच्यावर. आता कसं येतं काय येतं कसं घेतलंय आम्ही, की म्हणजे ते असं स्लायडिंग आहे की उघडणार आहे, हे थोडा सस्पेन्स ठेवूयात आपण. आता डिलिव्हरी जी डेट आहे ना, मे बी त्याच दिवशी पण रिसीव्ह होऊ शकतं किंवा त्याच्या नेक्स्ट डे पण रिसीव्ह होईल, आय डोंट नो. कारण मोठी वस्तू असली की मग त्यांना पण जे आहे ते म्हणजे प्रॉपर जे आहे ते प्लॅनिंगनुसारच आपल्याला मिळतं. पण याचा नंतरचा जो व्हिडिओ येईल ना, कदाचित तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल की कसं वॉर्डरोब मागवलंय, और त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल, कारण की जसं ते मला रिसीव्ह होईल त्यावर ते डिपेंड आहे. सो असं आहे. फायनली वॉर्डरोब जे आहे ते बुक झालेलं आहे आणि आता येण्याच्या मार्गावर आहे मस्त. पिया तर एवढी एक्सायटेड आहे ना, म्हणजे की माझं वॉर्डरोब आलं मम्मा, मी असं ठेवेल तसं ठेवेल. हे जे स्टोरेजचे बॉक्सेस आहेत आपले, म्हणजे इकडे ह्या वॉर्डरोबमध्ये जे पडले ते सगळे मी घेऊन जाणार आहे. म्हणजे एक्साइटमेंट असते आपल्याला पण. आणि आता तिला कसं वाटतं की माझं स्पेशल मी याच्यामध्ये ठेवणार आहे. तिचं हे पण सांगितलं गेलं की जे खालचे 1-2 कप्पे असतील ना, तर तू त्याच्यामध्ये ना तुझं जे काही असं तुला एक्स्ट्राचं ठेवायचं ते तू ठेवू शकते आधीपासून. म्हणजे माझा काहीच अधिकार नाही, दिलेत तिने मला 1-2 कप्पे अशा पद्धतीने. सो चला, मला हे वॉर्डरोब पण गेल्या 1-1.5 महिन्यापासून ऑर्गनाईज करून घ्यायचं होतं, पण ते घ्यायचं चाललं होतं. म्हटलं मग आता ऑर्गनाईज करेल, पुन्हा आपण नवीन घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये शिफ्ट करा, त्यापेक्षा ते पेंडिंगच पडू दिलं मी, की हे आलं ना तेव्हा सामान तर काढावं लागेल आपल्याला आणि मग तेव्हा जे आहे ते सगळं आपल्याला नीटनेटकं रचून ठेवायचं आहे. सो ते आता बघूयात काय कसं पुढे होतं, मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि बऱ्यापैकी मी जेवढं नोटीस केलं की मी जे पण असे नवीन फर्निचर वगैरे घेतलं तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हाला हेल्प तर होतेच की एक रिव्ह्यू आपल्याला कळून जातो. फ्युचरमध्ये आपल्याला घ्यायचं असेल तर आपला माइंड जो आहे तो फिक्स होऊन जातं की ओके आपण ह्या कंपनीचं घेऊ शकतो, किंवा असं पण छान दिसतं बरं का. जर हिच्या घरात छान दिसतंय तर आपल्या घरात पण दिसू शकतं, किंवा क्वालिटीचा पण आपल्याला जो आहे तो एक अंदाजा येऊन जातो. आणि ते व्हिडिओ माझे बऱ्यापैकी लोक पाहतात सुद्धा. सो मी पण एक्सायटेड आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आणि आय एम शुअर नेहमीप्रमाणे ज्या पण काही नवीन गोष्टी घेते मी, तुम्हाला एक आधी जो क्लू देते ना मी, त्याच्यावरून त्या व्हिडिओला पण तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतो. आता लेट्स सी पुढे काय होतं. सो आहे मार्गावर तो व्हिडिओ आहे. आणि हा लाईट तुम्ही माझ्या हातामध्ये मगाचपासून बघत असाल व्हिडिओ स्टार्ट केल्यापासून. ॲक्च्युली हा कालच मला रिसीव्ह झाला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते, कारण बरेच जे आहेत त्या बायकांनी मला पाहून यूट्यूब सुरू केलेलं आहे. रिंग लाईट कुठली घ्यायची, ट्रायपॉड कुठलं घ्यायचं, हे बऱ्यापैकी जणांना मी जे आहे ते कमेंटला रिप्लाय किंवा प्रोडक्ट वगैरे टॅग करत असते. माझ्याकडे ना रिंग लाईट आहे, पण ते ना म्हणजे कन्व्हिनियंट नाही की एक ट्रायपॉडला त्याला पण ठेवा आणि त्याला लाईट जी आहे ती लाईटला लावावं लागतं. मग मला असं वाटलं की नको, त्यापेक्षा आपण असं क्विक जे आहे फटक्यात काहीतरी घेऊया. किती म्हणजे मी 5-6 महिन्यापासून विचार करतो ती घेऊयात. मग मी स्वतःला टार्गेट दिलं की नवीन चॅनल मॉनिटाईज झालं की मग घे. मग आता स्वतःला पुन्हा मी टार्गेट दिलं की त्याच्यामधून जेव्हा तुझी फर्स्ट अर्निंग होईल ना तेव्हा घेऊयात. पण म्हटलं आता नको, फर्स्ट अर्निंगची वाट नको बघू, कारण खूप वेळ लागेल त्याला. फायनली मी हा घेतला. काहीतरी 600 समथिंग याची प्राईस आहे. डिलिव्हरी चार्जेस पकडून 650 पर्यंत जातो. मी तुम्हाला ऑन करून दाखवते. तुम्ही इंटरेस्टेड नसाल तर थोडा व्हिडिओ स्किप करून पुढचं तुम्ही पाहू शकतात. पण बरेच जण जे आहेत अशा पद्धतीने बघा, मी तुम्हाला दाखवते त्याचा किती इफेक्ट पडतो ते. हा जो आहे आता मग तुम्हाला माझा नॉर्मल फेस दिसतोय, आणि जर लाईट लावला तर मग मी ही अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये वेगवेगळे मोड्स पण आहेत. मी एक सेकंड, हे 1-2 विनाकारण त्यांनी दिलेत, काहीच गरज नाही यांची. ओके, तर व्हाईट असला तर मग अशा पद्धतीने, त्यानंतर
हा एक अजून पूर्ण प्रॉपर व्हाईट आहे, त्यानंतर हा एक आहे असा, आणि जो आधीचा मी तुम्हाला दाखवला म्हणजे 3 शेड आहे, त्याच्यामध्ये पण आपण कमी जास्त जे आहे ना ते करून घेऊ शकतो. आता मी हातात पकडल्यामुळे मला थोडं कन्व्हिनियंट नाही आहे, पण इथे हा जो चिमटा दिला आहे ना त्यांनी असा, हा तुम्ही डायरेक्ट असा मोबाईलला लावला ना की मग त्या पद्धतीने जे आहे ते छान असं मस्त, मला तरी वाटतं की क्लिअर पण दिसतं, किंवा मेकअप वगैरे असेल किंवा जवळून काही दाखवायचं असेल, रेसिपी पण शूट करायची असेल, तुमचं रेसिपी पण चॅनल असेल ना तरी पण तुम्हाला हा भरपूर हेल्पफुल राहणार आहे. सो अशा पद्धतीने, आणि जसं माझा हा आता इथे लाईट आहे, एवढ्या जागेत मला काही प्रॉब्लेम नसतो शूट करायला, पण बाकी घरामध्ये मला असं वाटत होतं किंवा बऱ्याच वेळा जर प्रमोशनचा एखादा याचा पण व्हिडिओ करायचा असला मेकअप वगैरे तर मग मला पाहिजे होता. आणि बघा 3-3.5 वर्ष आता, ऑलमोस्ट 3.5 नाही 3.25 तरी 3.25 वर्षानंतर मी हे एक इन्व्हेस्टमेंट मोठं मन करून केली होतं. आपलं असं आपण कमवत जरी असतो ना तरी पण आपण विचार करतो किंवा आपण धकवण्याचा प्रयत्न करतो की जाऊ दे याच्याने ॲडजस्ट होतंय ना, करूयात. पण आता हा घेतलाय, आता कालच घेतलाय, चांगली तर वाटते मला क्वालिटी, बाकी किती लॉंग लास्टिंग टिकतो त्यावर डिपेंड आहे, पण चांगला वाटतोय मला की तुम्ही इफेक्ट तर पाहिलाच कसा आहे म्हणून. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन और प्रोडक्ट टॅग करून देते, कारण मी फ्लिपकार्टने मागवला आहे, सो मला प्रोडक्ट टॅग मी करू शकते. तर चला मग आता पुढे जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ते पाहिजे, जर रिटर्नची गरज पडली ना तर तो तेच सांगत होता ना की त्याला व्यवस्थित जपून ठेवा असं. काढते. पियाला आम्ही आता इन्स्टंट शूज मागवलंय, कारण पूर्ण व्हॅकेशनभर आम्ही घेऊ करत काही घेतलं नाही. आज स्कूलचा पहिला दिवस होता आणि पिया जुनेच शूज घालून गेली होती. टाईट होत होते ना पिया? खूप. पुढचे डायरेक्ट दुखत होते. काय वाटतंय, होईल का की मोठे होतील? म्हणजे जो ॲड्रेस स्कूलने दिला होता ना तो पण जरा आमच्या घरापासून लांब होता, मग त्यामुळे विकेंडला आम्हाला जावं लागलं असतं शूज घ्यायला, आणि एवढे दिवस पियाला तसेच शूज यूज करावे लागले असते. बाय 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 भाई 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 घालून दाखव बरं पायात कसा होतोय. मला तरी हा घ्या, हा पकडा, हातीला ओपन करून द्या, बघूयात. म्हणजे रिटर्न पण होऊ शकतं, एक्सचेंज पण होऊ शकतं. आणि याला मी झेप्टोवरून मागवलाय बाय द वे. अरे मोठा आहे, 22 मागवायला पाहिजे होता, 22 मागवायला पाहिजे होता ग. दाखव, पूर्ण पाय पुढे घे, पूर्ण पाय पुढे घे तुझा, असा पूर्ण पुढे घे, इथपर्यंत टेक त्याला. अरे खूप मोठा आहे, शिट. नाहीच होणार तिला. सॉक्स घालून पण नाही होणार व्यवस्थित. चला, शूजची क्वालिटी छान आहे, पण अगं मी इथे कॅमेरा माझा इथे. 5 वाजले आणि 5 वाजेपर्यंत माझा किचन काहीतरी असा होऊन पडलाय, कारण की रिझन पण सांगते, पण डोकं इतकं दुखतंय ना म्हणून मी चहा ठेवली. पहिले तर पिया यायच्या आधी किचन सगळंच आवरायचं बाकी माझं. पिया यायच्या आधी 1 सेकंड मी हे एवढे नाईट सूट मागवलेले होते, ज्यांचा हॉल व्हिडिओ मी आत्ताच बनवून घेतला. पिया आली त्याच्यानंतर थोडं शूट केलं, पिया यायच्या आधी थोडं शूट केलं, अजून 2 आहेत तिकडच्या रूममध्ये पडलेले. एवढ्या सगळ्यांचा घालून ट्राय ऑन करून मला शूट करायचा होता, आणि त्यामुळेच माझं किचन सगळं हे असंच राहिलं. कारण जेवणानंतर मी डायरेक्ट त्याला सुरुवात केली होती. लॉंग शॉर्ट सगळेच. आता हे सगळं मला आवरायचं आहे आणि डोकं एवढं दुखत होतं, म्हणून मस्त अशी चहा ठेवली मी आता. सो आता चहा पिते. मस्त चहा पिऊन झाली आहे माझी, आणि आता जरा एनर्जेटिक वाटते, कारण बराच वेळ मी उभं राहूनच माझं सगळं शूट चाललेलं होतं. सगळ्यात आधी तर किचन आवरून घेतलं, आणि आता हे भांड्यांचं काम जरा कमी करते. बाकी मला हाताने वॉश करावे लागतील, आणि बाकी जे आहे ते मी मशीनला लावून देईल. आणि अजून एक गोष्ट, आज कार्तिक येणार आहे, म्हणजे मी आईकडून आल्यानंतर त्याने लगेचच यायला पाहिजे होतं, पण ऑफिसचे कामं असतात, त्यानंतर कंटाळा पण येतो की एवढं लांब, कारण तो आमच्या घरापासून बराच लांब राहतो. सो त्याला हे शेंगदाणे वगैरे पण द्यायचे होते, त्यामुळे त्याला आता भाजून ठेवते मी सगळं. आईने लाडू दिले होते थोडे, ते लाडू पण तो घेऊन जाणार आहे. म्हणजे तिकडून येताना फुटाणे असं जे म्हणजे म्हणतात ना असं की वरच्यावर थोडंसं खाण्यासाठी, कारण आता मागे बघा गॅसच्या शॉर्टेजमुळे बऱ्याच ठिकाणी त्याला मेसमध्ये चपाती पण मिळत नव्हती. सो हे त्याला बरं राहिलं मध्ये मध्ये थोडं खायला. आणि पियाची इथे कुरकुर चालली, मम्मा तुझे कामं पटपट आवर आणि सायंकाळी आपण खाली खेळायला जाऊ असं. सो चला आता हे शेंगदाणे वगैरे भाजून घेते. शेंगदाणे भाजते, पण यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने शेंगदाणे भाजले जातात. म्हणलं ठीक आहे, भाजा मग तुम्ही. असेच सगळे कामं हळूहळू जे मला जमत नाही. आणि अशा पद्धतीने भाजून खूप खुसखुशीत लागणार तुला. खुसखुशीत. असे जे पण चांगले का तुम्हाला वाटतायत की नाही मला जमत नाहीये, ते सगळे कामं तुम्ही करू शकतात. मग तुला काय येणार मग? जरा जोरात बोला. मग तुला काय येणार मग? मी हळूहळू शिकेल तुमच्याकडून, म्हातारी होईल तोवर शिकून जाईल मी. हे मी पूर्ण टाकले होते ना, त्याच्यातून हे अर्धे काढून घेतले, आणि हे अर्धेच जे असं
कंटिन्युअस मिक्स करून चाललंय. आता आपल्याला एक साईज छोटी मागवली. हा होतोय ना पिया परफेक्ट? हा. झालं आमचं काम. स्कूलचं एक मोठं काम होतं शूजचं, ते झालंय पूर्ण पियाचं, है ना? कम्फर्टेबल आहेत का दोघं? घाल आणि उभं राहून मला सांग कम्फर्टेबल हा, आहे. माझी हाईट मोठी. कम्फर्टेबल? इकडे बघ ना. कम्फर्टेबल? हा. आता काही गरज हे नाही. थांब, मी थोडे लूज घातले. दरवाजा बंद करून घेते. आपल्याला एवढा वेळ असतो का की मल्टिपल कामं करायची असतात? हे कधीतरी महिन्यातून एखादं काम करतात म्हणून एवढं जास्त काय म्हणतात परफेक्शनने करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीने आपल्याला शिकवलं जातं. स्टार्टिंगला मला ह्या गोष्टींचा त्रास व्हायचा, पण हळूहळू मला समजायला लागलं की त्रास करून घेण्यापेक्षा गोड गोड बोलून कामं करून घ्या. म्हणून मी आता ठीक आहे, हां छान करताय तुम्ही, करा. मी त्यांना कामाला लावलं. म्हणजे किती अजून मी 2 मिनिटात केलं असतं तर ते 5 मिनिटात करतील, एवढाच फरक पडणार आहे. पण ठीक आहे, चला आता माझं काम होऊन जातं हे महत्त्वाचं आहे. पियाचे आता शूज पण मी तुम्हाला दाखवले, इन बिटवीन शूज पण येऊन गेले होते पियाचे. आणि आता बघूयात. सो मी जसं तुम्हाला सांगितलं की कार्तिक येणार आहे. आता इतक्या दिवसानंतर भाऊ येणारे म्हटल्यावर आपण असं काहीतरी बनवतो जे तो आवडून खाईल. आणि आमचं फोनवर डिस्कशन चाललं होतं सायंकाळी की काय बनवू तुझ्यासाठी. त्याला खिचडी पण आवडते माझ्या हातची, आणि तो जेव्हा पण येतो ना माझ्या हाताची खिचडी अजून छान बनते. म्हणजे नॉर्मल आमच्या तिघांसाठी बनण्यापेक्षा जेव्हा 4 जणांची बनवते ना तेव्हा खूप छान बनते. पण त्याचं म्हणणं होतं की मस्त अशी पुरी भाजीवाली भाजी बनव, आणि त्याच्यासोबत पुरी नको बनवू, फक्त चपात्या बनव, कारण तो पण तेलकट खात नाही. आता मी बटाटे तर पियाला खाली खेळायला गेले त्याच्या आधीच मी टाकून दिले होते उकडायला, पण माझ्याकडे मटर नव्हते. आणि तो एक्सप्लेन करताना मला असं एक्सप्लेन करत होता की मस्त असे मटर टाक आणि मस्त पुरी भाजीसारखी भाजी बनव. म्हटलं मग चला ऑनलाईन मागवून घेऊया. सो हे क्विक मी फ्लिपकार्टवरून मागवून घेतलं होतं. त्याच्यासोबत अजून काही 2-4 भाज्या पण मागवून घेतल्या. आणि आज जरा जेवायला उशिराच होईल कारण तो पण उशिरा येणार होता. आवडतच ना आणि भाई जल्दी आ भाई, स्पेस नहीं जल्दी आ मोबाइल में. जा जा. पार्लेजी. हाय ब्रो. पार्लेजी. हाय ब्रो. बस इतने दिन से कहाँ था रे तू? इतका लांबून आलाय तो, म्हणजे आमच्या घरी त्याच्या डेस्टिनेशनपासून यायला कसेही कमीत कमी 2.5 तास लागतात. सकाळी जर खूप लवकर गेला, तसं तो उद्या खूप लवकर सकाळी निघणार आहे, पण तरी पण ट्रॅफिक नसली ना तरी पण 1-1.5 तास लागून जातो. आणि त्यासाठीच त्यांनी तिकडे रूम पण केला होता. आणि बरं असतं थोडा एक्स्ट्राचा टाईम आपल्यालाही मिळतो. आपण रूमवर निवांत जे आहे ते जाऊन झोपू शकतो. दिवसभर काम असतं, काही म्हणलं जरी बसून आपल्याला लॅपटॉपवर काम करायचं आहे तरी पण तिथे आपल्याला तो कम्फर्ट झोन नसतो जो आपल्याला आपल्या रूमवर आणि आपल्या बेडवर मिळतो. सो त्याला तिथे रूम केलेलंच ते बरं आहे. पण आता इतक्या म्हणजे मला तरी वाटते की 3-3.25 महिने तरी झाले असतील. तुम्हाला कार्तिक काही व्हिडिओमध्ये दिसला नाही आणि आमची भेटच झालेली नव्हती. मी आता आईकडे पण जाऊन आली ना तेव्हा पण असं होत होतं की कार्तिक पाहिजे होता, माझा मोठा भाऊ पाहिजे होता, सगळे सोबत राहिलो असतो. पण चला खूप दिवसानंतर ही भेट झाली आमची. मला असं वाटतंय की याची स्किन ना जरा अशी मस्त ग्लोईंग झाली आहे. अच्छा का अच्छा. लाईफ अपडेट दे जरा. तुला पण करायची का अशी स्किन? गप बस. लाईफ अपडेट दे जरा, तुझे काय चाललंय, कसं चाललंय? लाईफ एकदम खतरनाक झाली. इंटरव्ह्यू घेते का चप? आणि मी पण काय सांगतोय. खतरनाक झाली म्हणजे आल्या 5-10 मिनटं झाले आणि मला सांगतो तो की यार बिलकुल टाईम भेटत नाही, कसा टाईम जातो. पहिले कसं थोडा रिकामा होता की हा फ्रेंडसोबत बोला, आता काहीच नाही. सकाळी उठलं की जा ऑफिसला, ऑफिसवरून या दमून गेलेला असतो, झोपा, असं सगळं चाललं आहे. त्याच्यामुळे मग आता त्याला हे होतं आहे. अशी लाईफ मी रोज जगते, ते बी घरातले काम करून. तुम्ही तरी मस्त निवांत आहे म्हणून तू कदाचित व्लॉगिंग सुरू करत नाही आहे. मला किती कमेंट आला तर मागच्या वेळेस की सांगा कार्तिकला पण करायला. कॉन्फिडन्स आमचा आतून कॉन्फिडन्स येत नाहीये. नाही कॉन्फिडन्स येतोय आमचा, पण करण्याची इच्छा होत नाही. हाँ, कारण की दमून जातो ना पूर्ण दिवसभर. ठीक आहे भाई, तेरे को जब लगेगा तू तब कर, है की नाही. मी त्याला ते बाल्कनी वगैरे दाखवते, तसं तर व्हिडिओत किंवा व्हिडिओ कॉलवर आपण दाखवतोच, पण तरी पण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याची मजा काहीतरी वेगळी असते. ही लाईटिंगवरची दिसते ना तुम्हाला, चालूच होत नव्हती, प्रयत्न करून चालू केली मी. म्हटलं नाही, व्हिडिओचा शेवट जो आहे तो मस्त बाल्कनीच्या व्ह्यूने आपण करूया. सो चला
तो तर सकाळी 5 वाजता ना 5:30 वाजता 5:30 वाजता. 5:30 वाजता घरातून निघणार आहे. आम्ही झोपलेले असणार आहे. आता ऑलरेडी 10 वाजलेत. पिया 10 वाजेपर्यंत कधी जागी नसते, ती 9:30ला तरी झोपूनच जाते. पण आज तो आलाय म्हणून ते चाललं होतं. तर काहीतरी ड्रॉइंग करते त्याला दाखवण्यासाठी, नाही की मी नंतर झोपेल म्हणून. सो असं आहे. तर तुम्हाला मी लास्टला जे आहे थोडंसं बाल्कनीचा व्ह्यू दाखवते आणि माझा व्हिडिओ संपवते. आली दाखव काय बनवलं आहे. हॅपी डे. हे बघा, हे बोलली ना तुम्हाला, तिचं काहीतरी बनवणं चाललं आहे तिच्यासाठी. आता मस्त जेवण वगैरे झालं आहे, भांडीकुंडी घासून झाले. आता निवांत मस्त बाल्कनीत उभं राहतं, थोडा वेळ गप्पा मारतो आणि मग झोपवत. कारण मी सकाळपासून भरपूर दमली आहे. त्याला पण सकाळी लवकर उठायचं आहे. मी नाही दमली. पियाची स्कूल आहे आणि आम्ही आज खो खो खेळलेलो पीडी पिरियड मध्ये. हां, तर असा आजचा छान दिवस होता. मस्त आता उरलेला दिवस पण घालवतो जरा वेळ. चला मग मी तुम्हाला आता लास्टला जे आहे ते थोडासा व्ह्यू पहा तुम्ही. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि सगळं करा. सगळं करा. भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर बाय. स्वतःची काळजी घ्या आणि So take care friends and bye. बाय.